होळीचा सण संपला की उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र यंदा मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अशा कडाक्याच्या उन्हातही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी कायम आहे. या ऊन आणि घामाच्या धारांमध्ये भक्तांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी गजानन महाराज संस्थान आणि तेथील समर्पित सेवेकरी अहोरात्र झटत आहेत. वाढत्या उन्हामुळे मंदिर परिसरातील फरशी तापते, ज्याचा त्रास अनवाणी चालणाऱ्या भक्तांना होतो. हे लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांच्या पावलांना चटके बसू नयेत म्हणून संपूर्ण परिसरात मखमली कार्पेट अंथरण्यात आले आहेत. उन्हाची थेट झळ लागू नये यासाठी मंदिर परिसरात पांढऱ्या शुभ्र कापडाचे भव्य छत उभारण्यात आले आहे, ज्यामुळे परिसरात कमालीचा गारवा जाणवतो. महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे. आज जवळजवळ 39 डिग्री पर्यंत ऊन आहे आणि आपण पाहू शकता की विदर्भाची जी पंढरी आहे, संत गजानन महाराजांचं जे मंदिर आहे, तेथे ईश्वरापेक्षा भक्त मोठा अशी जी एक म्हण आहे, त्यांनी संस्थांनी ती प्रचलित केली आहे. दिसून येते आपल्याला की भाविकांच्या सुविधेकरता येथे जे कार्पेट टाकलेले आहे, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, त्यांच्या पायांना काही इजा होऊ नये आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवून गजानन महाराज संस्थान जे कार्य करत राहते, ते कार्य गजानन महाराजच त्यांच्याकडून कशा प्रकारे करून घेते याची खूप मोठी अनुभूती दिसून येत आहे. जे भाविक श्रद्धेने प्रदक्षिणा घालतात त्यांच्यासाठीही सावलीची आणि पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. संस्थांच्या या चोख व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी येथील सेवेकऱ्यांच्या मनात मात्र कमालीची नम्रता आहे. आम्ही हे सर्व करतोय असे आम्हाला कधीच वाटत नाही. स्वतः महाराज आमच्याकडून ही सेवा करून घेतात. आम्ही तर फक्त निमित्त मात्र आहोत, अशी भावना सेवा देणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे. भक्तांच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासन आणि सेवेकरी ज्या तत्परतेने काम करतात ते पाहून श्रद्धेची आणि शिस्तीची प्रचिती येते. कडाक्याच्या उन्हातही भक्तांची मांदियाळी आणि संस्थांची ही मखमली सेवा यामुळे शेगाव नगरीत भक्तीचा मळा फुललेला दिसत आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.